राजपरिवार आणि अयोध्यावासियांसहित जेव्हा भरत श्रीरामांना भेटायला निघाले तेव्हा शृंगवेरजवळ आले. गुहराज त्यांना सामोरे गेले. प्रथम वसिष्ठ ऋषींना आपला परिचय देऊन त्यांनी दंडवत घातला. वसिष्ठांनी भरताला गुहाची ओळख करून देताना म्हटले, हा राम सखा आहे. हा शब्द ऐकताच परम आदराने व आनंदाने भरताने रथातून उडी मारली आणि गुहराजाला घट्ट आलिंगन दिले. भरत आणि गुह हे रामभक्त एकमेकांना भेटले तेव्हा आकाशस्थ देवतांनी भरत आणि गुहराजावर पुष्पवृष्टी केली. रामभक्त शबरीला डोंगरे महाराज प्रेममूर्ती म्हणतात. श्रीराम जेव्हा शबरीच्या आश्रमाकडे निघाले तेव्हा चहूबाजूनी राम राम हा गोड नाद परिसरात निनादत होता. संत तुलसीदास म्हणतात, वारा राम राम गात होता तर भुंगे श्रीरामांचे गुंजन करीत होते. पाने वृक्ष यांच्या बुंध्यातून राम राम आवाज येत होता. तेव्हा लक्ष्मणाने चकित होऊन श्रीरामांना विचारले की, प्रभू, इथल्या कणाकणात राम राम जप चाललाय, हे कसे काय? तेव्हा श्रीराम म्हणाले, आपण आता एका महान स्त्री संतांच्या दर्शनाला चाललो आहोत. हा तिचा नाद आहे. शबर म्हणजे भिल्ल, शबरी म्हणजे भिल्लिंग. शबरीने आयुष्यभर श्रीरामांची प्रतीक्षा केली. शबरीच्या पर्णकुटीत परब्रह्म आले. संत तुलसीदास म्हणतात, सबरी देखी रामगृह आये, मुनी के वचन समूजी जे भाये. शबरीच्या अंतःकरणात जे भगवंताचे रूप साकारले होते त्याच रूपात प्रभू शबरीच्या आश्रमात आले. श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली आणि विचारले, जनक सुता कै सुधी भामिनी, जान ही कहू करीबर गामिनी. हे शबरी, जनक पुत्री सीता कुठे आहे हे तुला माहीत असेल तर सांग. तेव्हा शबरी म्हणाली, प्रभू, तुम्ही सर्वज्ञ असून मला मोठेपणा देण्यासाठीच हे विचारत आहात. शबरीने सीता शोधाचा मार्ग भगवंतांना सांगितला आणि योगाग्नी शरीरात प्रज्वलित करून ती रामरूप झाली.